असं वाटतं कधी हा दरवाजा उघडून ताडकन येतील आतमध्ये. घाबरतो यार मी. हवी, किती घाबरतोय सरे तू? तुझ्या चेहऱ्याकडे बघून कोणालाच वाटलं नाही तू एवढा घाबरट आहेस. माझ्या जागी ये, मग कळेल तुला. हो, तुझ्या जागी आले मी. तुझ्या जवळ, तुझ्या जागी. ठीक आहे, मी फूड ऑर्डर करते. अगं मला असं नाही म्हणायचंय, प्लीज ना. मला भीती वाटते का थोडीशी. ठीक आहे, तुझी भीती कशी दूर करायची हे मला खूप चांगलं माहिती. आलेच मी. आई, आज दीप अमावस्या आहे ना ग? हो बाळा. मी विसरलेच होते. दीप अमावस्या म्हणजे मला एकदम दिवाळीचीच आठवण येते. एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तू विसरणार नाही. दीप अमावस्या म्हणजे आषाढ संपून श्रावण सुरू होण्याचा संकेत. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. किती इंटरेस्टिंग गोष्टी असतात ना आपल्या हिंदू ट्रेडिशन मध्ये. हो अगं, म्हणजे कसं आहे ना बाळा, हे सगळं मानायचं की नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर असतं. म्हणजे मानलं तर खूप काही आणि नाही मानलं तर काहीच नाही. आपल्या हिंदू संस्कृतीत जे काही लिहिलं गेलंय किंवा आपले पूर्वज आपल्याला जे काही सांगून गेलेत ना, ते सगळं केल्याने आपलंच चांगलं होतं. ते आपल्यासाठीच फायद्याचं असतं. प्रत्येक सणावाराच्या दिवशी किंवा आपण ज्या काही पूजा करतो किंवा नामस्मरण करतो त्यामुळे फक्त आपलाच फायदा होतो. म्हणजे ना पिहू, आपल्यावर संकट येणार आहे, ते अटळ आहे, ते येणारच आहे. पण या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या आजूबाजूला एक वलय निर्माण होतं. त्या संकटाचा प्रभाव कमी होतो, आपल्याला त्रास कमी होतो. कळतंय तुला मला काय म्हणायचंय ते? हो. ऐक ना राजा, मी नैवेद्याचं ताट स्वयंपाकघरात भरून ठेवलं, जरा आणतेस का? विसरलेच मी आणायला. आणते. आई, या उजळलेल्या दिव्यांनी आमच्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर कर. माझ्या घरात अशीच सुखशांती भरभराट राहू दे. लेट्स हॅव सम ड्रिंक्स टुगेदर. नको, तू काय करतेस सनन? आधीच माझी तंतरली. का आता का? जे के झालं, आता बायको येणार आहे असं वाटतंय तुला, म्हणून घाबरतोयस? तुला कळतंय का, हे घर आहे तुझं, इथे कुठे ड्रिंक्स वगैरे? अचानक जे के सर आले, बघितलं तर काय विचार करतील ते? अविनाश, जे के कसा येईल इथे? ऑफिसमध्ये ऐकलं नाहीस का तू? तो म्हणाला होता की मी एका मीटिंगसाठी चाललोय. तो 4-5 तास तरी काही येणार नाही. ते मिळालाय ना आपल्याला वेळ, मग करूया ना एन्जॉय आपण. परत घरी गेल्यावर आहेच ना ती कटकट, तो बोरिंग संसार. मी काय म्हणते, आता आपण दोघं आहोत, मी पण आहे ना तुझ्या समोर, करूच शकतो आपण एन्जॉय.
हो ना. तू ड्रिंक्स पोर कर, मी आलेच. शनाया, आई, प्रथमला ताप आलाय. काय? हो, कधीपासून झोपूनच येतो. अगं मला वाटलं की तू खेळून दमलाय म्हणून झोपू नये. मलाही तेच वाटलं होतं, पण आत्ता बघितलं त्याचं अंग गरम लागतंय. अरे देवा, चल 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 लवकर. अरे येऊ, खरंच त्याचं अंग खूप गरम आहे. बाळा ऐक ना, थंडी वाजते. आई आली हा, तू नको काळजी करूस. हा पिऊ, जा ना प्लीज, थर्मोमीटर घेऊन ये ना. आणते. आणखीन एक काम कर ना बाळा, दे इकडे. खाली जा, थंड पाणी, मीठ आणि पट्ट्या ते घेऊन ये ना जरा. हे आकर. औषधांचा डबा इकडेच होता ना तुमच्या खोलीत? अरे देवा, ताप तर खूप आहे. अविंना कळवायला हवं. पिलू,